पुणे शेतकऱ्यांच्या लेकरांवर दाखल झाले होते त्या संबंधात आम्ही निषेध करून या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं की जे 13-14 शेतकऱ्यांची पोरं आहेत त्यांचे गुन्हे कमी करून ते माझ्या वरती टाकावेत आणि परत जे शेतकऱ्याचे जेवढे कामं थांबलेले आहेत, ज्या मागण्या उपोषणाच्या होत्या त्या तात्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा 8 दिवसानंतर पुन्हा एकदा कलेक्टर मित्तल यांच्या कॅबिन मध्ये आम्ही असं आंदोलन करतो। प्रशासनाला दबावातून दाखल झालेले हे गुन्हे आहेत आणि ही सुरुवात आहे हिटलरशाहीची। आंदोलन करू नका, आवाज उचलू नका, आमचे काम आम्हाला सांगू नका, आम्ही फक्त तुमच्या पगारावर जगणार, आमच्या गाड्या बंगले घोडे वाढवणार, आमच्या लेकरांना चांगलं VIP स्कूलमध्ये शिक्षण देणार, पण तुम्ही तुमचा हक्क मागू नका, तुम्ही तुमचं अनुदान मागू नका, तुम्ही तुमच्या विहिरी मागू नका, तुम्ही तुमचे गायगोट्याचे पैसे मागू नका। हाच यांचा एक स्पष्ट हेतू आहे। आम्हाला वारंवार सत्तेत बसवा, आमचे पोरं मोठे होतील, आमच्या पोरी आमदार होतील, आमचे पोरं जिल्हा परिषद सदस्य होतील, हाच त्यांचा एक हेतू आहे आणि प्रशासन या लोकप्रतिनिधीच्या तालावर नाचताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे।